शेख हसीना यांनी बांगलादेश सोडताच लष्कराच्या हाती सत्ता गेली आहे। हसीनांचे निकटवर्तीय लष्कर प्रमुखच आता सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत। काही ठिकाणी रात्रीतनच गोळीबार सुद्धा या दरम्यान झालेला आहे। शेख हसीना यांचे निकटवर्तीय लष्कर प्रमुख आता सत्तेमध्ये येणार असं कळतंय। काही ठिकाणी रात्रीतनं गोळीबार झाल्याची ही घटना समोर आलेल्या आहेत। सध्या लष्करानं सगळा ताबा आपल्या हातात घेतलेला आहे। सध्या बांगलादेशमधली अराजकता माजलेली अशा स्वरूपाची स्थिती आहे। कारण शेख हसीना यांचं निवासस्थान, त्यांचं कार्यालय, इथे मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि अर्थातच त्यांचं सामान पळवून नेण्याच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत। इकडे राष्ट्रपतींचे जे पुतळे मोठाले लावलेले होते ते सुद्धा अक्षरशः फोडून काढलेले आहेत इथल्या या युवकांनी। आक्रमक झालेले हे सगळे युवक आपण पाहत होतो। गेल्या काही दिवसांपासून, गेल्या काही महिन्यांपासून खरं तर बांगलादेश धुमसतोय। त्याचं प्रमुख कारण आरक्षणाचा एक मुद्दा होता, मात्र त्या मागे लपलेलं एक महत्त्वाचं कारण ते म्हणजे शेख हसीना यांचा पाय उतार व्हावा ही मुख्य इच्छा होती आणि त्यासाठीच वारंवार प्रयत्न केले जात होते। मात्र आता बांगलादेशमध्ये ही अराजकता माजली आहे। तिथल्या सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक आरक्षणाविरोधातलं आंदोलन हे हिंसक झालं आणि त्यानंतर मात्र शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी बांगलादेशमधून पलायनच केला। त्यानंतर त्या भारतात आल्यात। दुसऱ्या बाजूला आंदोलकांनी थेट शेख हसीना यांच्या कार्यालयावरती हल्ला केला, त्यांच्या घराची नासधूस केली, जाळपोळ केली या परिसरामध्ये आणि देशातली ही गंभीर स्थिती पाहता बांगलादेशी लष्करानं देशाची कमान आपल्या हाती घेतली आहे। बांगलादेशमध्ये लवकरच अंतरिम सरकार स्थापन केलं जाईल असं लष्कर प्रमुखांनीही स्पष्ट केलंय।